So we are moving forward in the syllabus, and now in today's lecture we are going to discuss the ultrastructure of bacteria. Okay, it is new topic, and in last lecture we have discussed about the mycoplasma. As we know that mycoplasma is very small, that is microscopic organism, and it is suggested that it is nothing but the bacteria but without cell wall. ठीक आहे, मायकोप्लाझ्माला काय म्हटलं जातं? इट इज द बॅक्टेरिया बट विदाउट सेल वॉल. Cell membrane is present. Now in the next topic we are going to talk about this particular ultrastructure of bacteria. As we know that bacteria is also microscopic. आपल्या साध्या डोळ्यांनी बॅक्टेरिया दिसतो का? नाही. We cannot see this bacteria with our naked eyes. We need a microscope. And hence in the discovery of bacteria, microscope is the most important instrument. ठीक आहे. मग सपोज तुम्हाला बॅक्टेरिया बघायचा असेल तर मायक्रोस्कोपच लागतो. साध्या डोळ्याने तो दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की बॅक्टेरियाची डिस्कवरी कधी झाली आहे किंवा शोध कधी लागला असं आपण म्हणू शकतो की बॅक्टेरिया असतात असं कोणी सांगू कधी शकलं? जेव्हा मायक्रोस्कोप बनवल्या गेले. ओके, सो द बेसिक रिक्वायरमेंट इन द बॅक्टेरिया is known as the microscope. So after the development of microscope, bacteria was possibly seen by our eyes. Okay, so Anton von Leeuwenhoek, नाव ऐकलंय तुम्ही? नाही. Anton von Leeuwenhoek was the first who prepared a particular type of microscope. त्यांनी एक मायक्रोस्कोप बनवला, and in that microscope he observed several objects which is very small or microscopic. अँटन वॉन लिओनोक नावाच्या ज्या सायंटिस्टनी मायक्रोस्कोप बनवला होता तो एकदम बेसिक मायक्रोस्कोप होता, छोटासा मायक्रोस्कोप होता. आणि त्या मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी बरेचसे ऑब्झर्वेशन्स घेतले, छोटे छोटे मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते त्या मायक्रोस्कोपमध्ये त्या अँटन वॉन लिओनोकने घेतले. मग त्या मायक्रोस्कोपच्या डिस्कवरी नंतर किंवा डेव्हलपमेंट नंतर आपण असं म्हणू की बॅक्टेरिया हे शोधले गेले. आता बॅक्टेरिया हे मायक्रोस्कोपिक आहे आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं जर स्ट्रक्चर आपल्याला बघायचं असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोप और सिंपल मायक्रोस्कोप इज नॉट फिजिबल. म्हणजे साधा मायक्रोस्कोप जर घेतला आपल्या लॅबमधला आणि त्यात जर तुम्ही म्हटलं की बॅक्टेरियाचं अल्ट्रा स्ट्रक्चर बघतो तर इट इज नॉट पॉसिबल. सो टू स्टडी द अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज रिक्वायर्ड और ॲडव्हान्स्ड टाइप ऑफ मायक्रोस्कोप इज रिक्वायर्ड, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. तर आता आपण जर विचार केला की बॅक्टेरियाचा अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये काय आहे तर बॅक्टेरिया इज हॅव्हिंग दी आउटर सेल वॉल फॉलोड बाय सेल मेम्ब्रेन. In some bacteria there will be a flagella which is useful for the locomotion. Then it is also having inclusion body, ribosome, genetic material and plasmids. These are nothing but the different types of material which is, or we can say organelle present in the cell of the bacteria. काय असतं? सगळ्यात पहिले सेल वॉल असते, मग सेल मेम्ब्रेन असते, त्याच्यानंतर फ्लॅजेला असतो लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी. अलॉंग विथ द फ्लॅजेला इन दिस पर्टिक्युलर बॅक्टेरिया inclusion bodies are present, then ribosomes are present, genetic material is there and plasmid is there. Now हे जे चार दिसतात सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि फ्लॅजेला, सॉरी हे तीन जे दिसतात, दिस थ्री आर प्रेझेंट ऑन द एक्सटर्नल साइड ऑफ द बॉडी. बाहेरच्या साईडला सेल वॉल बाहेर आहे, सेल मेम्ब्रेन त्याच्यानंतर आहे आणि फ्लॅजेला हे सोबत आहे त्याच्या. तर हे सगळे एक्सटर्नल आहे. अँड इन्क्लुजन बॉडी, रायबोझोम, जेनेटिक मटेरियल अँड प्लाझ्मिड, दीज आर द इंटरनल ऑर्गनेल्स. त्या सेलच्या मधले जे ऑर्गनेल्स आहेत ते आपल्याला असे दिसतील, जे की इन्क्लुजन बॉडीज आहेत, रायबोझोम्स आहेत, जेनेटिक मटेरियल आहे आणि प्लाझ्मिड आहे. आता याला जर आपण प्लांट सेल कंपेअर केली, व्हेन वी कंपेअर दिस बॅक्टेरियल सेल विथ दिस प्लांट सेल, ओके, ही बॅक्टेरियल सेल जर आपण कंपेअर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक डिफरन्स दिसेल. देयर इज नो फ्लॅजेला प्रेझेंट इन दी प्लांट सेल, फ्लॅजेला नसतो. अलॉंग विथ दॅट देयर विल बी अब्सेन्स ऑफ इन्क्लुजन बॉडी. And the most important thing which is absent in plant cell is plasmid. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर दोन सेलला जर आपण कंपेअर केलं, प्लांट सेलला आणि बॅक्टेरियल सेलला, तर आपल्याला असं दिसेल की ऑलमोस्ट हे सगळं सेम आहे. फक्त डिफरन्स कुठे येईल?
फ्लॅजेला तिथे नसेल प्लांट बॉडीमध्ये, इन्क्ल्युजन बॉडीज नसतील किंवा इन्क्ल्युजन मटेरियल नसेल, अँड प्लास्टिड इज अब्सेंट. ह्या 3 गोष्टी प्लांट सेलमध्ये अब्सेंट असतील. मग याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय झाला? बेसिक डिफरन्स या 3 मुळे 2 प्लांट सेल आणि बॅक्टेरियल सेलमध्ये झाला. अलॉंग विथ दॅट प्लांट सेलमध्ये काय असेल तर आपल्याला माहिती आहे की क्लोरोप्लास्ट असतो. ठीक आहे, क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट असतात ज्याच्यामुळे प्लांट सेल फोटोसिंथेसिस करू शकतो. सो दॅट फोटोसिंथेटिक पिगमेंट इज अब्सेंट इन बॅक्टेरियल सेल. आता याच्यामध्ये तुम्हाला क्लोरोप्लास्ट कुठे दिसतो का? नाही, देयर इज नो क्लोरोप्लास्ट. सो क्लोरोप्लास्ट इज अब्सेंट इन बॅक्टेरियल सेल. पण प्रिमिटिव्ह बॅक्टेरियल सेल्स ज्या होत्या, प्रिमिटिव्ह बॅक्टेरियल सेल म्हणजे काय? समजा आपण असं कन्सिडर केले की बॅक्टेरियामध्ये सुद्धा इव्हॉल्युशन झालं, म्हणजे डेव्हलपमेंट झाल्या. तर जी सगळ्यात सुरुवातीची सेल होती, एकदम पृथ्वीवर सगळ्यात पहिले आलेली सेल जी होती, त्या सेलमध्ये सुद्धा काय होता? क्लोरोप्लास्ट होता. आणि मग तो क्लोरोप्लास्ट काही इव्हॉल्युशन्स मध्ये लॅक झाला, तो निघून गेला आणि मग अशा प्रकारची सेल बॅक्टेरियाची झाली. त्याच्यामध्ये काय आहे? सेल वॉल आहे. ओके, देयर विल बी अ प्रेझेन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. फ्लॅजेला सगळ्या बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला नसतो, काही बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला असतो. अँड सम ऑफ दे विल बी ॲब्सेंट ऑफ दिस फ्लॅजेला. फ्लॅजेला कशासाठी असतो? समजा मला इथून इथे जायचं आहे तर मी पायाचा वापर करतो, बरोबर आहे. मग समजा बॅक्टेरियाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला या जागेवर या जागेवर जायचं आहे, एवढं मोठं अंतर तर ते नाही करणार, पण थोडंसं अंतर त्यांना जर कॅरी करायचं असेल किंवा फॉलो करायचं असेल तर त्यांना फ्लॅजेल असतात. सो इट इज दी लोकोमोटरी ऑर्गन. इन्फ्युजन बॉडीज म्हणजे काय? असं मटेरियल जे सपोज आपल्या बॉडीमध्ये जास्त जेवण केल्यानंतर फूड स्टोअर होतं फॅटच्या फॉर्मेशनमध्ये, तसंच इथे इन्फ्युजन बॉडीज असतात. रायबोझोम्स असतात, जेनेटिक मटेरियल असते आणि प्लाझमिड असतात. आता हे जेनेटिक मटेरियल आणि प्लाझमिड दीज आर दी नियरली सेम मटेरियल. प्लाझमिड काय असतं? मग जेनेटिक मटेरियल असतं, बट इट इज एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल. आपल्या सेलमध्ये एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल नाही, पण बॅक्टेरियल सेलमध्ये हे जे प्लाझमिड आहे हे काय? एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे जेनेटिक मटेरियल तर आहेच त्यांच्या बॉडीमध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त जेनेटिक मटेरियल त्यांच्या याच्यामध्ये आहे, त्याला प्लाझमिड असं म्हटलं जातं. नाउ हियर दिस इज नथिंग बट अ टिपिकल बॅक्टेरियल सेल. You can see to the outer side of this particular bacterial cell there is the presence of capsule. सगळ्यात बाहेरच्या साईडला याला काय? कॅप्सूल आहे. दिस कॅप्सूल इज फॉलोड बाय सेल वॉल. या कॅप्सूल नंतर एक सेल वॉल असते. मग आता कॅप्सूल काय असेल? कशासाठी असेल कॅप्सूल? ऑब्विसली कॅप्सूल इज युजफुल फॉर दी प्रोटेक्शन. कशासाठी असते ती? त्या बॅक्टेरियल सेलला प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यात बाहेरच्या साईडला कॅप्सूल असते. Then there will be a presence of cell wall. Then plasma membrane. हा जो आतमधल्या साईडला तुम्हाला दिसतोय, it is nothing but the plasma membrane. It is followed by mesosomes. हा mesosomes तुम्ही इथे बघा तर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचाच मटेरियल तुम्हाला इथे आल्यासारखं दिसेल, बरोबर आहे. सो दॅट इज नथिंग बट द mesosomes which is extra growth of plasma membrane. Then there is a presence of cytoplasm. मग यानंतर हा जो पूर्ण भाग भरलेला आहे या सेलचा, हा सायटोप्लाझमनी बनलाय. सायटोप्लाझम काय असतं? मग सायटोप्लाझम इज अ सेमी लिक्विड फ्लुइड. सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड फ्लुइड आपण म्हणू. म्हणजे जे स्लाइम तुम्ही पाहता, जेल तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, जेल असते ना, तसं जेल सारखंच हे सायटोप्लाझम असते, जे की सेलच्या आतमधल्या साईडला असते. सो इट इज नथिंग बट द सायटोप्लाझम, सेमी सॉलिड मटेरियल. देन इट इज हॅव्हिंग अ न्यूक्लिओइड. हा जो मोठा तुम्हाला दिसतो हा काय याच्यामधला? न्यूक्लिओइड आहे, विच इज हॅव्हिंग अगेन दी पिल्ली. आता पिल्ली हा शब्द आपण आधी आणला नव्हता किंवा वापरला नव्हता. हियर यू कॅन सी द टर्म पिल्ली इज अपियर्ड अँड इट लुक्स लाईक दिस हेअर लाईक अपेंडेजेस ऑन दी वॉल, ऑन दी कॅप्सूल अँड सेल वॉल. या कॅप्सूल आणि सेल वॉलवर तुम्हाला काय दिसत आहे? तिथे पिल्ली दिसतात. नाउ व्हॉट इज द यूज ऑफ दिस पिल्ली? पिल्ली इज युजफुल फॉर दी अटॅचमेंट ऑफ दी बॅक्टेरियल सेल. म्हणजे समजा बॅक्टेरियल सेल आहे आणि या बॅक्टेरियल सेलला वाटत असेल कुठेतरी अटॅच झालं पाहिजे, तर त्या अटॅचमेंटसाठी पिल्ली हा स्ट्रक्चर त्याला असतो. आता या सेलमध्ये तुम्ही या साईडला असं लांब पाहिलं एक स्ट्रक्चर, दॅट इज नथिंग बट दी फ्लॅजेला. म्हणजे लोकोमोशनसाठी जे वापरलं जातं, त्या लोकोमोशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑर्गनला फ्लॅजेला असं म्हणतात.
तर अशा प्रकारचं टिपिकल स्ट्रक्चर जे असतं ते बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतं. समजलं? आता बेसिक पाहायचं तर किंवा बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची तर बॅक्टेरियामध्ये 2 प्रकारच्या सेल वॉल असतात आणि त्या 2 प्रकारच्या सेल वॉलवरनं बॅक्टेरियाचे 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो पॉझिटिव्ह किंवा आपण त्यालाच म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारची एक सेल असते त्याला म्हणतात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर ग्राम नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टनी ऑब्झर्वेशनमध्ये त्याला असं दिसलं की बॅक्टेरियाला कधी कधी जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये बघितलं जातं तेव्हा कधी कधी पिंक कलर येतो आणि कधी कधी त्याला पर्पल कलर येतो. मग हे कशामुळे येत असेल तर मग पुढे डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या सेल वॉलचा अभ्यास केला गेला. अँड आफ्टर स्टडिंग दॅट सेल वॉल इट इज ऑब्झर्व दॅट देअर विल बी अ 2 टाईप ऑफ सेल वॉल इन बॅक्टेरिया. म्हणजे एकच प्रकारची बॅक्टेरियामध्ये सेल वॉल आहे का? नाही, तर 2 प्रकारच्या सेल वॉल आहे. आणि जेव्हा स्टेन त्याच्यावर टाकल्या जातं, स्टेन म्हणजे काय? स्टेनिंग मेथड माहिती आहे तुम्हाला? समजा तुम्ही एखादं झाडाचं कटिंग आणलं आणि त्याचा आतमध्ये काय आहे तुम्हाला जर बघायचं असेल सेलमध्ये किंवा त्या कटिंगमध्ये मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर काय करावं लागतं? तो जो काही आणलेलं मटेरियल आहे त्याचं थिन सेक्शन घ्यावं लागतं, ब्लेडनी कट करावं लागतं, स्लाइडवर त्याला ठेवावं लागतं आणि त्याच्यामध्ये 2 कलर टाकावं लागतात किंवा 1 कलर टाकावा लागतो. कलरला म्हटलं जातं स्टेन. सो व्हॉट इज स्टेन? स्टेन इज अ कलरिंग एजंट. मग हे कलरिंग एजंट काय करतात? त्या सेलवर टाकतात. बॅक्टेरियल सेल म्हणू आपण किंवा प्लांट सेल म्हणू किंवा कुठलेही फंगल सेल जी आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये बघायची आहे त्याच्यावर टाकतात. मग जेव्हा बॅक्टेरियावर हे स्टेनिंग मटेरियल टाकलं तर असं दिसतं की काही सेल पर्पल होतात आणि काही सेल पिंक कलरच्या होतात. सो डिपेंडिंग ऑन दिस कलर दे आर नोन ॲज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर हे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह 2 प्रकार कशामुळे येतात? इट इज ड्यू टू दी सेल वॉल ऑफ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया. वेगवेगळ्या सेल वॉल असल्यामुळे 2 वेगळे कलर त्याला येतात आणि म्हणून पूर्ण म्हणजे आपण असं म्हणू की पृथ्वीवर जितके बॅक्टेरिया सापडतात किंवा आतापर्यंत जितके बॅक्टेरिया सापडल्या गेले त्यांना 2च कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करता येते. एक तर ते ग्राम पॉझिटिव्ह असतील नाहीतर ते ग्राम निगेटिव्ह असतील. डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ स्टेनिंग कल्चर और स्टेनिंग colors they appear, they are either as a positive bacteria, gram positive or gram negative bacteria. So we stop with this now. In next lecture again we are going to discuss the cell structure in detail. ठीक है? लाइट